बांधवांनो, शेकडो वर्षापासून मराठा एक झाला आहे। अनेक वर्षापासून मराठा एकत्र येत नव्हता। या अनेक वर्षानंतर मराठा एकत्र झालाय। तुमचा पक्ष आणि नेत्यांसाठी मराठ्यांच्या एकीमध्ये विष कालू नका। साथ देता येत नसेल तर विरोध करू नका। समाज झरांगे पाटील यांच्या सोबत ठामपणे उभा आहे। प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला इथे दिसलंच आहे। समाजाची निष्ठा किंचितही ढासळून देऊ नका। झरांगे पाटलांचा लढा हा तुमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आहे। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की विधानसभा केव्हा होत आहेत, परंतु 15 ऑक्टोबर 2024 रोजी आचारसंहिता लागली आणि महाराष्ट्र विधानसभेची बिगुल वाजले गेले। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आचारसंहितेच्या पूर्वी मराठा आरक्षण देत आहेत का, परंतु मराठ्यांना या राजकारणी आणि सत्ताधारी पक्षांनी कुठल्याही प्रकारचं आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही मुद्दा मांडला नाही। मनोज झरांगे पाटील यांनी कुठली भूमिका घ्यायची याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होत आहे, परंतु महाराष्ट्रात 1 वर्ष झालं मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगत आहे। त्यामध्येच मनोज झरांगे पाटील हे आपल्या राजकारणामध्ये उडी घेत आहेत का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। परंतु काही मराठी माणसंच आज मनोज झरांगे पाटील यांच्या विरोधात जात आहेत। काही नेत्यांना व राजकीय पक्ष आपल्याला महत्त्वाचा वाटू लागला आहे। असे आज काही मराठे आपल्या जातीपेक्षा पक्षाला आणि नेत्याला महत्त्वाचं, परंतु मनोज झरांगे पाटील यांनी मराठा आणि मुस्लिम एकत्र करण्याचा प्रश्न हाती घेतला। संपूर्ण मराठे आज एकत्र यावी यासाठी संपूर्ण मनोज झरांगे पाटील प्रयत्न करत आहेत, परंतु काही मराठे आज जातीपेक्षा आपल्या पक्षाला महत्त्व देत आहेत। तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हजारो निष्ठावंत मुस्लिम मावळे होते। महाराजांचे अंगरक्षक होते। दारुगोळ्यांचा प्रमुखही मुस्लिमच होता। अशा अनेक पदावर महाराजांनी मुस्लिम मावळे नेवले। मराठी क्रांती मोर्चापासून इतर समाजातील मराठ्यांना विरोध केला, परंतु मराठा समाजाला मुस्लिम मराठ्यांची साथ दिली। तसेच मनोज झरांगे पाटील यांनी फडणवीसांना सत्ता देण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी आरक्षणही दिलं नाही। मनोज झरांगे पाटील काही राजकीय गणित जुळवत असतील तर तुमच्या पोटात का दुखावं लागतं? राजकारणातील जाती आणि धर्माचा वाद लावतात। एका धर्मावर टीका करून एका धर्माची मते आपल्या पारड्यात पाडून घेतात। हे साधे गणित असतं। हिंदू मुस्लिमाच्या नावाखाली अनेक वर्षापासून आपले मते आपल्या पारड्यात पाडून घेतात। असेच करण्यासाठी ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद लावून ओबीसीची मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी अनेकांनी फोडा आणि राज्य करा अशा नीतीचा वापर केला। बांधवांनो, शेकडो वर्षापासून मराठा एक झाला आहे। अनेक वर्षापासून मराठा एकत्र येत नव्हता। या अनेक वर्षानंतर मराठा एकत्र झालाय। तुमचा पक्ष आणि नेत्यांसाठी मराठ्यांच्या एकीमध्ये विष कालू नका। साथ देता येत नसेल तर विरोध करू नका। समाज झरांगे पाटील यांच्या सोबत ठामपणे उभा आहे। प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला इथे दिसलंच आहे। समाजाची निष्ठा किंचितही ढासळून देऊ नका। झरांगे पाटलांचा लढा हा तुमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आहे। तुम्ही मात्र स्वतःवर गद्दारीचा डाग लावून घेऊ नका। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनोज झरांगे पाटील जी भूमिका मांडतात, मनोज झरांगे पाटील यांनी संपूर्ण देवेंद्र फडणवीसचा डाव ओळखून येणाऱ्या काळामध्ये मनोज झरांगे पाटील कुठली भूमिका घेत आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण मराठ्यांचं लक्ष आहे। कुठल्याही मराठी माणसाने किंवा कुठल्याही मराठा समाजातील व्यक्तीने आपल्या मनोज झरांगे पाटील यांच्याबद्दल कुठल्याही निगेटिव्ह विचार करू नये। मनोज झरांगे पाटील हे प्रत्येक येणाऱ्या पिढीसाठी लढत आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांना बळी पडू नका। बांधवांनो, शेकडो वर्षापासून मराठा एक झाला आहे। अनेक वर्षापासून मराठा एकत्र येत नव्हता। या अनेक वर्षानंतर मराठा एकत्र झालाय। तुमचा पक्ष आणि नेत्यांसाठी मराठ्यांच्या एकीमध्ये विष कालू नका। साथ देता येत नसेल तर विरोध करू नका। समाज झरांगे पाटील यांच्या सोबत ठामपणे उभा आहे। प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला इथे दिसलंच आहे। समाजाची निष्ठा किंचितही ढासळून देऊ नका। झरांगे पाटलांचा लढा हा तुमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आहे।